पाहुणा बॅकवॉटरचा व्ह्यू बघून आम्ही डायरेक्ट निघालो होतो रायगडच्या दिशेने. हा व्ह्यू बघून चैतूला पण ड्राईव्हची इच्छा झाली होती. आम्ही पोहोचलो होतो रायगडच्या पायथ्याशी. तिथे गेल्यानंतर रोपवेचं तिकीट काढलं. मित्रांनो, 310 रुपये रिटर्नचं तिकीट आहे. याच्या आधी आम्ही रायगडवर ट्रेकिंग करत गेलेलो होतो, पण यावेळेस आम्ही चूज केलं होतं रोपवे. मित्रांनो, खरंच रोपवेचा एक्सपिरियन्स खूपच भारी होता. हा हिरकणी बुरुज रोपवेमध्ये बसलो होतो. मित्रांनो, खाली बघितल्यानंतर डोळे तर फिरतच होते, पण खूपच मजा केली. हार्डली 5 मिनिटात रोपवेवर जातो मित्रांनो. अशा प्रकारे रोपवे पोचल्यानंतर आम्ही घेतलं रायगड गाईड. मित्रांनो, रायगडवर गेल्यावर गाईड नक्की घ्या, कारण की तुम्हाला संपूर्ण माहिती ही एकदम भारी मिळते. रायगड गाईड एकदम भारी माहिती सांगतात. हा सगळा व्ह्यू बघून, महाराजांचा हा दरबार बघून, महाराजांचे सिंहासन बघून खूपच भारी वाटत होतं. ही माहिती सांगताना मनातून खूप ऊर भरून आले होते, कारण महाराजांची महानता, स्वराज्याची महानता ऐकून मनातून खूपच ऊर भरून येत होता. महाराजांचं दर्शन घेऊन, जगदीश्वराचं पण दर्शन घेऊन आपण निघालो होतो, कारण जाण्याची वेळ आली होती. सूर्यास्त झालेला होता. महाराजांचं निरोप घेऊन आपण निघालो होतो. कारण अशा प्रकारे हे सगळं माहिती कैद करून रायगडचा सनसेटचा व्ह्यू पण आपण कैद केला होता आणि निघालो होतो पुढल्या डेस्टिनेशनकडे. भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये.